खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर जवळ, तालुका सांगोला येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 15,01,280 रुपये किमतीचा 37,532 लिटर भेसळयुक्त दूध साठा जप्त करून जागेवरच नष्ट केला. यासोबतच संबंधित डेअरीला सर्व त्रुटींची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे 11 जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम आणि सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने बुरुंगेवाडी जवळा येथील अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या ठिकाणी अचानक छापा टाकला. या तपासणी दरम्यान पथकाने दुधाचे 4 नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेतले आणि उर्वरित 37,532 लिटर दूध जप्त केले. दूध संकलन व चिलिंग युनिटचा कोणताही वैध परवाना नव्हता. स्पॉट टेस्ट दरम्यान दुधात पाणी मिसळल्याचे स्पष्ट झाले. दुधातील SNF चे प्रमाण विहित नियमांपेक्षा अत्यंत कमी आढळले. दूध खरेदी विक्रीची कोणतीही पद्धतशीर नोंद ठेवली जात नव्हती. अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या अनुसूचित 4 मधील स्वच्छतेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते. दूध हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे जप्त केलेला संपूर्ण साठा जागेवरच योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आला. वैध परवाना मिळेपर्यंत संबंधित आस्थापनेला व्यवसाय सुरू न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे आणि पुणे विभागाचे सह आयुक्त भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.